नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तुम्हाला देखील केंद्र सरकारमध्ये सरकारी नोकरी करायची आहे, तीही परमनंट आणि आपला 31 तारखेला आणि 1 तारखेला पगार पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मित्रांनो, कारण की एसएससी कडून ज्या काही केंद्र सरकारच्या नोकरींसाठी परीक्षा घेतली जाते त्यांचं परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले। म्हणजे कोणती परीक्षा कधी येणार आहे, त्याची एक्झाम डेट काय आहे, या सगळ्या काही गोष्टी आता त्यांनी जाहीर केलेल्या आहेत। बघा त्यांच्या वेबसाईटवर बघा, स्टाफ सिलेक्शन कमिशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून ही जाहिरात ज्यांची वेळापत्रक जे आहे प्रसिद्ध करण्यात आले। मी तुम्हाला ही सगळ्या काही गोष्टी सांगतो। आणि आता या एसएससीच्या परीक्षा मित्रांनो, स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा मराठीत देखील होत असतात आणि हे सगळं लक्षात घेऊन आपण मराठी माध्यम मध्ये ही जी बॅच आहे ना मित्रांनो लॉन्च केलेली। आणि तुमच्यासाठी महत्त्वाची न्यूज, ही 12 जानेवारी 2026 पासून लाईव्ह स्वरूपात सुरू होत आहे। लाईव्ह स्वरूपात बॅच असेल, सर्व काही अनुभवी शिक्षक तुम्हाला इथे शिकवतील। नवीन पॅटर्न, कारण की आता हे एडिक्विटी या कंपनीकडे गेलेले थोडा नवीन पॅटर्न आहे मित्रांनो, म्हणूनच नवीन लाईव्ह बॅच आपण टाकलेली आहे। अनलिमिटेड व्ह्यू, टेस्ट सिरीज, पीपीटी नोट्स सगळं काही, आणि तेही फक्त 1499 मध्ये। आणि याचा सीजीएल, सीएचएसएल, एमटीएस, जीडी अशा सर्व परीक्षांसाठी उपयुक्त बॅच ठरणार आहे। आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा हा नंबर आहे ना याला तुम्ही डायरेक्ट कॉल करा, ते तुम्हाला या बॅचेस विषयी माहिती सांगतील। आता मी तुम्हाला एक एक एक्झाम सांगतो आणि पुढे जातो। चला सगळ्यात आधी बघा, JSA LDC ग्रेड लिमिटेड डिपार्टमेंट, ही डिपार्टमेंटची परीक्षा आहे। ही तुम्ही देऊ शकतात का? नाही, नवीन फ्रेशर उमेदवार नाही देऊ शकत। पुढचं आपलं महत्वाचं बघा, SSA पुन्हा डिपार्टमेंटल एक्झाम, डिपार्टमेंटल एक्झाम विषयी माहितीच कशाला घ्यायची एवढी। पुढचं ASO ग्रेड डिपार्टमेंटल एक्झाम, कशाला डिपार्टमेंटल एक्झाम, आपल्याला काय घेणं देणं डिपार्टमेंटल। हा पुढची महत्वाची मित्रांनो, CGL कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन, ही कोणासाठी असते माहिती का? जे कोणी पदवीधर उमेदवार असतात, ज्यांची पदवी पूर्ण झालेली आहे त्यांच्यासाठी असतं। याची टियर 1 ची एक्झामची जाहिरात कधी येणार आहे लक्षात घ्या, जाहिरात येणार आहे मार्चला। आणि याची परीक्षा कधी होणार आहे? मे आणि जून मध्ये परीक्षा, जाहिरात येणार आहे मार्च 2026 मध्ये। म्हणून आतापासूनच आपण अभ्यासाला लागून जाऊ ना। मार्च येणार आहे आणि पुढच्या 6 महिन्यात आपल्याला लगेच संपूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट करायचा, रिव्हिजन करायचे, टेस्ट सॉल्व्ह करायची आणि परीक्षेला बसायचं आहे। पुढचं आहे जेईची, एसएससी जेईची पण तारीख आलेली बघा। एसएससी जेई पेपर 1 सीबीटीचा मार्च 2026 मध्ये जाहिरात येईल, मे आणि जून मध्ये याची परीक्षा जी आहे तर ती होणार आहे। पुढचं सिलेक्शन पोस्ट एक्झामिनेशन, हे पण एक महत्वाची जाहिरात आहे बरं का। मागच्याही पण खूप जबरदस्त याला फॉर्म आले, ते मार्च 2026 मध्ये येणार आहे, मे जुलै मध्ये होणार आहे। मार्च मध्ये तुम्ही जर पाहिलं 3 जाहिरात येणार आहेत मित्रांनो, सीजीएल ची येणार आहे, जेईची येणार आहे आणि सिलेक्शन पोस्टची येणार आहे। त्याच्यानंतर सीएचएसएल जी 12वी लेवल साठी असते मित्रांनो, ज्यांचं फक्त 12वी झालेले त्यांच्यासाठी एप्रिल मध्ये जाहिरात येणार आहे, लगेच पुढच्या महिन्यात, आणि जुलै आणि सप्टेंबर 2026 मध्ये। म्हणून मुलं एसएससीचा अभ्यास काय करता माहितीये का? कारण की एकदा अभ्यास सुरू केला ना लगेच कंटिन्यू त्यांच्या एक्झाम असतात आणि त्याच्यामुळे हा फायदा होतो। पुढे स्टेनोची परीक्षा आहे, कंबाईन हिंदी ट्रान्सलेटरची आहे। एमटीएस मित्रांनो, एमटीएस 10वी पास, फक्त 10वी पास उमेदवारांना चांगली संधी। जून मध्ये जाहिरात येणार आहे आणि सप्टेंबर नोव्हेंबर मध्ये परीक्षा होणार आहे, म्हणजे कंटिन्यू तुमच्या परीक्षा राहणार आहेत। त्याच्यानंतर पीएसआय दिल्ली पोलीस मध्ये, जसं महाराष्ट्रात पीएसआय असतो तसं दिल्ली पोलीसचा पीएसआय ची परीक्षा होती मित्रांनो, तर ती होते मे 2026 मध्ये जाहिरात येईल। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2026 मध्ये ही परीक्षा जी आहे तर ती होणार। आणि एसएससी मधील सगळ्यात फेमस एक्झाम ज्याच्यात सगळ्यात जास्त अर्ज येतात ती म्हणजे एसएससी जीडी। आता एसएससी जीडी ची जाहिरात आली 2026 ची, 2027 ची जाहिरात खूप लवकर येणार आहे। कितीला येणार आहे? सप्टेंबर मध्येच येणार आहे बघा। आता डिसेंबर मध्ये 2026 ची जाहिरात आली, आता लगेच फेब्रुवारी 2026 मध्ये त्याची परीक्षा। पुन्हा परीक्षा झाल्या लगेच सप्टेंबर मध्ये दुसरी परीक्षा येणार आहे आणि याची परीक्षा पुढचं जानेवारी ते मार्च मध्येच होणार आहे, म्हणजे जानेवारी मध्येच होऊन जाईल। यांचं यावेळी एकाच महिन्यात लगेच परीक्षेच्या तारखा डिक्लेअर करून दिल्या, म्हणून एसएससी जीडीचे उमेदवार तुम्हाला पुन्हा एक नवीन संधी जी आहे तर ती येणार आहे। आणि हे सगळं एसएससीचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आणि एसएससीचं वेळापत्रक हे पूर्णपणे फॉलो करतात। बघा आपल्याकडे केंद्र सरकारमध्ये जॉब करण्यासाठी रेल्वेचं एक्झाम कॅलेंडर आलेले आहे, एसएससीचं एक्झाम कॅलेंडर आलेले आहे, म्हणून याच्यासाठी आपण प्रॉपर अभ्यासाला जे आहे तर ते लागलं पाहिजे। आणि हेच लक्षात घेऊन आपण एसएससी भरतीची संपूर्ण बॅच मित्रांनो 12 जानेवारी 2026 पासून लाईव्ह स्वरूपात सुरू होते, म्हणून आणि एकदम कमी प्राइस मध्ये आपण ठेवलेले, कारण की थोडं महाराष्ट्राचा टच ठेवलेला आहे, कारण की महाराष्ट्राच्या मुलांना मराठीमध्ये तेवढं क्वालिटी कंटेंट जे आहे तर ते मिळत नव्हतं आणि ते सगळं देण्याचा आम्ही जो आहे तर तो प्रयत्न करणार आहोत मित्रांनो। आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकता। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।